पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा शॉक लागून मासेमारी करण्यासाठी गेलेल्या 2 सख्ख्या भावांचा मृत्यू. गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथील दुर्दैवी घटना. गोदावरी नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या 2 सख्ख्या भावांचा पाण्यात वीज प्रवाह उतरल्याने विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथे घडली आहे. कैलास नंदू पवार वय 34 व ज्ञानेश्वर नंदू पवार वय 28 असे मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत. कैलास पवार व ज्ञानेश्वर पवार यांचा मासेमारीचा व्यवसाय असून गोदावरी नदीत मासेमारी करून ते आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत होते. रविवारी सकाळी ते मासेमारी करण्यासाठी सावखेडा येथील महानुभाव आश्रमजवळील गोदावरी नदीपात्रात गेले होते. जायकवाडी धरण हे 90%च्या वर भरले असल्याने धरणाचा बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात गोदावरीपर्यंत आलेला आहे. याच बॅकवॉटर पाण्यात नदीकाठी असलेले विद्युत पोलही पाण्यात गेलेत. पाण्यात गेलेल्या विद्युत तारेचा प्रवाह पाण्यात उतरल्याने मासेमारी करण्यासाठी गेलेल्या कैलास पवार ज्ञानेश्वर पवार या 2 सख्ख्या भावांचा शॉक लागून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झालाय. पाण्यात विद्युत तारेचा आवाज झाल्याने मासेमारीसाठी गेलेल्या अन्य मच्छीमारांचे लक्ष दोन्ही भावाकडे गेले. ही घटना समजताच त्यांनी तात्काळ ही माहिती कुटुंबियांना दिली. भाऊ सोनाजी नंदू पवार व स्थानिकांनी दोन्ही भावांना उपचारासाठी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. एकाच कुटुंबातील 2 भावांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने सावखेडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास सावखेडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत कैलास पवार यांच्या पश्चात आई पत्नी, 1 मुलगा 1 मुलगी तसेच ज्ञानेश्वर पवार यांच्या पश्चात पत्नी 3 मुले असा परिवार आहे. मृताचे भाऊ सोनाजी नंदू पवार यांच्या फिर्यादीनुसार मागील 2 महिन्यापासून बंद असलेल्या विद्युत वाहिनीचा वीजपुरवठा अचानक सुरू झाल्याने नदीपात्रातील पाण्यात विद्युत प्रवाह उतरला. त्यातून दोघा भावांचा विजेचा धक्का बसून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी महावितरणचे अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक पाटील हे अधिक तपास करत आहेत. राजगीर एक्सप्रेस लाईन, गंगापूर. आज सकाळी 6 ते 6:30 वाजेच्या सुमारास जे महानुभाव आश्रम जुना सावखेडा आहे त्या ठिकाणी गोदावरी नदी पात्रामध्ये 2 सख्खे भाऊ कैलास पवार आणि ज्ञानेश्वर पवार हे दोघेजण त्यांनी मासेमारी करत असल्यामुळे मासेमारीचे टाकलेले जाळे पाहण्यासाठी ते गेले होते. त्यावेळेला त्या ठिकाणी विद्युत शॉक लागून त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे. तशी तक्रार त्यांचे भाऊ जे आहेत सोनाजी पवार यांनी पोलीस ठाणे गंगापूर या ठिकाणी दिल्यामुळे ते महावितरण कंपनीचे त्या ठिकाणी जे कोणी अधिकारी अंमलदार अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असतील त्यांच्याविरुद्ध त्यांनी तक्रार दिल्यामुळे पोलीस स्टेशन गंगापूर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आले.